त्या गावात जानकीबाई नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिच्यासोबत तिचा मुलगा सागर, सून गौरी आणि 2 नातवंड राहत होती. जानकीबाईचं वय 60च्या पुढं होतं. पती गेल्यानंतर त्यांनी खूप कष्ट करून सागरला मोठं केलं होतं. त्यामुळे सागरवर त्यांचं खूप प्रेम होतं. पण त्याच प्रेमामुळे त्या कधीकधी सुनेवर अन्याय करत होत्या. गौरी शांत स्वभावाची होती. ती पहाटे उठायची, अंगण झाडायची, पाणी भरायची, स्वयंपाक करायची, मुलांना शाळेत पाठवायची आणि मग शेतात सागरला मदत करायची. तरीही जानकीबाईंना तिच्यात काही ना काही कमी दिसायचं. एक सकाळी गौरीने गरम चहा आणून दिला. "आई, चहा घ्या." जानकीबाईंनी एक घोट घेतला. "किती वेळा सांगितलंय, मला कमी साखरेचा चहा आवडतो." "माफ कर आई, आज लक्षात राहिलं नाही." "तुझं लक्ष कधी असतं का घरात?" गौरीने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. सागरने आईकडे पाहिलं. "आई, गौरी दिवसभर काम करते, एवढं बोलू नकोस." जानकीबाई लगेच म्हणाल्या, "तुला तर बायकोचं सगळं चांगलं दिसतं. मी तुझ्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, ते विसरलास?" सागर गप्प झाला. गौरीने हे सगळं ऐकलं होतं, पण तिने नेहमीप्रमाणे मनातलं दुःख मनातच ठेवलं. मित्रमैत्रिणींनो, पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा.